नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे मापनातील त्रुटी आणि त्या दुरुस्त कशा करायच्या. बघा, इलेक्ट्रिकल कामामध्ये अचूक मोजमाप हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. चला तर मग यातले बारकावे समजून घेऊया. पण पुढे जायच्या आधी एक साधा प्रश्न आहे. इलेक्ट्रिकल कामामध्ये अगदी अचूक मोजमाप घेणं इतकं का गरजेचं असतं? जरा विचार करून बघा की एका चुकीच्या रीडिंगमुळे काय काय घडू शकतं. अगदी बरोबर विचार करताय. चुकीच्या मोजमापामुळे एकतर महागडी उपकरणं खराब होऊ शकतात, दुसरं म्हणजे ग्राहकाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आणि इतरांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे एक छोटीशी चूक खूप मोठी ठरू शकते. आता त्रुटी आणि अचूकता यात नेमका काय फरक आहे हे समजून घेऊ. इथे बघा, हे किती सोपं आहे. अचूकता म्हणजे काय, तर प्रत्येक वेळी बाण बरोबर लक्ष्याच्या मध्यभागी लागणं. आणि त्रुटी म्हणजे काय, तर लक्ष्यापासून भटकटणं. आपलं काम हे नेहमी अचूक असायला हवं, चुकांनी भरलेलं नाही. तर मग या त्रुटीची व्याख्या काय? याचं एक साधं सोपं सूत्र आहे. त्रुटी म्हणजे आपण मोजलेले मूल्य वजा त्याचं खरं मूल्य. म्हणजे या दोन्हीमधला जो फरक आहे त्यालाच आपण त्रुटी म्हणतो. हे सूत्र लक्षात ठेवा, कारण आपलं सगळं बोलणं यावरच आधारित आहे. आता आपण बघूया की या त्रुटींचे मुख्य प्रकार कोणते आहेत. कारण प्रत्येक चूक सारखी नसते, नाही का? प्रत्येक चुकीचं कारण आणि परिणाम वेगळा असतो. चला तर मग या चुकांचे प्रकार समजून घेऊया. मोजमाप करताना होणाऱ्या चुकांचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिली आहे ढोबळ त्रुटी, जी आपल्याकडून म्हणजे माणसांकडून होते. दुसरी आहे पद्धतशीर त्रुटी, जी उपकरणात किंवा वातावरणातल्या दोषामुळे होते. आणि तिसरी आहे यादृच्छिक त्रुटी. ढोबळ त्रुटी म्हणजे सरळ सांगायचं तर आपल्या निष्काळजीपणामुळे होणारी चूक. उदाहरणार्थ, रीडिंग घेताना 1.0 व्होल्टच्या जागी चुकून 10 व्होल्ट लिहिलं. ही चूक आपण टाळू शकतो. याच्या अगदी उलट आहे यादृच्छिक त्रुटी, म्हणजे व्होल्टेज अचानक कमी जास्त होणं, यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आता जरा पद्धतशीर त्रुटींबद्दल बोलूया. या चुका कशा असतात, तर त्या सतत होतात आणि एकाच दिशेने होतात. म्हणजे रीडिंग एकतर सतत जास्त येतं किंवा सतत कमी येतं. याचे पण 3 मुख्य प्रकार आहेत: उपकरणातली, पर्यावरणाची आणि निरीक्षणातली चूक. उपकरणातील त्रुटी म्हणजे काय, तर समजा आपला मीटरच बरोबर नाहीये, म्हणजे त्याचा काटा शून्यावर नाहीये, यालाच आपण झिरो एरर म्हणतो. आणि पर्यावरणीय त्रुटी या आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे होतात, जसं की खूप जास्त गरम होणं, दमट हवा किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे रीडिंगमध्ये फरक पडतो. निरीक्षणातील त्रुटी ही तर आपल्यापैकी बरेच जण करतात. यातली सगळ्यात सामान्य चूक म्हणजे पॅरालॅक्स एरर. म्हणजे काय, तर मीटरचं रीडिंग घेताना जर आपण तिरकं पाहिलं तर काटा वेगळ्या आकड्यावर दिसतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, रीडिंग घेताना मीटरच्या अगदी समोर सरळ 90 अंशांच्या कोनातूनच बघायचं. चला बघूया तुमचं किती लक्ष आहे ते. एक छोटासा प्रश्न आहे. माणसाच्या चुकीमुळे म्हणजे आपल्या चुकीमुळे होणाऱ्या त्रुटीला काय म्हणतात? पर्याय आहेत: ए. पर्यावरणीय त्रुटी, बी. ढोबळ त्रुटी आणि सी. उपकरणातील त्रुटी. काय वाटतं? आपलं उत्तर तयार ठेवा. बरं, आपल्याला चूक ओळखता आली, पण ती चूक किती मोठी आहे हे आकड्यांमध्ये मोजता पण आलं पाहिजे. चला आता आपण त्रुटींची गणना म्हणजे कॅल्क्युलेशन्स कसं करायचं ते शिकूया. त्रुटी मोजण्यासाठी ही 3 मुख्य सूत्र आहेत. पहिली, परिपूर्ण त्रुटी. ही म्हणजे मोजलेलं मूल्य आणि खरं मूल्य यातला थेट फरक. दुसरी आहे सापेक्ष त्रुटी. आणि तिसरी, जी सगळ्यात जास्त वापरली जाते, ती म्हणजे शेकडा त्रुटी किंवा पर्सेंटेज एरर. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊ. एकदम सोपं आहे. समजा एका रेझिस्टरची खरी किंमत आहे 100 ओहम, पण आपण मोजली तेव्हा ती 98 ओहम भरली. तर परिपूर्ण त्रुटी किती झाली? 98 वजा 100 म्हणजे वजा 2 ओहम. आणि सूत्र वापरून शेकडा त्रुटी काढली तर ती येते वजा 2%. पाहिलं किती सोपं आहे? आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. आपण चुका ओळखल्या, मोजल्या, पण त्या कमी कशा करायच्या? आपली अचूकता वाढवण्यासाठी काय करायला हवं ते आता आपण पाहू. चुका कमी करण्याचे हे 4 सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. पहिलं, उपकरणांचं वेळोवेळी कॅलिब्रेशन करून घ्या. दुसरं, कामासाठी योग्य क्षमतेचं उपकरण निवडा. तिसरं, आपण आत्ताच बोललो तसं पॅरालॅक्स एरर टाळा. आणि चौथं म्हणजे उपकरणांना ऊन, धूळ, पाणी यांपासून दूर ठेवून पर्यावरणीय नियंत्रण करा. एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. आपल्या घरातल्या एनर्जी मीटरचं. ह्या मीटरमध्ये ड्रायव्हिंग सिस्टीम आणि ब्रेकिंग सिस्टीममध्ये चुंबकीय क्षेत्रांमुळे किंवा घर्षणामुळे चुका होऊ शकतात. उपकरणांच्या आत असे अनेक दोष असू शकतात जे आपल्याला माहिती असायला हवेत. चला अजून एक प्रश्न.
एनर्जी मीटरमध्ये क्रीपिंग नावाचा एक दोष असतो. म्हणजे लोड नसतानाही मीटर हळूहळू फिरतो. हा दोष कमी करण्यासाठी काय करतात? पर्याय आहेत: ए. मॅग्नेट बदलतात, बी. कॉईल काढतात, की सी. डिस्कवर छिद्र पाडतात. अचूकते इतकेच, किंबहुना त्याहूनही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे, आणि ती म्हणजे आपली सुरक्षितता. मोजमाप करताना कोणती काळजी घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या स्लाइडकडे नीट लक्ष द्या. काय करायचं? मोजमाप करण्याआधी नेहमी 0 एरर तपासा आणि मल्टीमीटरची रेंज नेहमी अपेक्षित मूल्यापेक्षा जास्त ठेवा. आणि काय अजिबात करायचं नाही? चालू सर्किटमध्ये कधीही रेझिस्टन्स मोजू नका आणि ओल्या हातांनी किंवा तुटलेल्या वायरने उपकरणाला हात लावू नका. सुरक्षा सगळ्यात आधी. चला तर मग आज आपण काय काय शिकलो यावर एक पटकन नजर टाकूया. आपण चुकांचे प्रकार ओळखले, त्या कशा मोजायच्या ते शिकलो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या चुका टाळण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी काय करायचं हे पण पाहिलं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक चांगला टेक्निशियन फक्त रीडिंग कसा घ्यायचा हे नाही जाणत, तर एखादं रीडिंग चुकीचं का येत असेल यामागचं कारणही त्याला कळतं. हेच खरं कौशल्य आहे. आता जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या वर्कशॉपमध्ये काम करताना सगळ्यात जास्त कोणती चूक होते असं वाटतंय आणि ती टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर नक्की विचार करा. अचूक मापनाबद्दलचा हा माहितीपूर्ण आढावा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आणि हो, अशाच तांत्रिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण विषयासोबत.